नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून जर तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता दोन्हीही शिवसेना एकत्र येणार या चर्चा रंगू लागलेल्या आहे। आणि अर्थात जसं दोन ठाकरेंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा होती, तसं दोन्हीही सेना एकत्र याव्या ही सुद्धा जनतेचीच इच्छा आहे। कारण भाजपने या मागील काही वर्षामध्ये केलेलं राजकारण आणि केलेली सत्तेची मगरुरी ही आता सामान्य लोकांना आणि त्यातल्या त्यात भाजपच्या कोर लोकांना सुद्धा आता आवडेनाशी झालेली आहे। कारण कित्येक लोकांसोबत, भाजपच्या लोकांसोबत जेव्हा आम्ही बोलतोय तेव्हा भाजपची लोक सुद्धा आता ये थोडा ज्यादा हो रहा है असं बोलून दाखवतायत। आणि त्यामुळे दोन्हीही सेना एकत्र येऊन महापौर शिवसेनेचा बनवणार का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये राजकारणाच्या कशा दिशा बदलतायत तेही समजून सांगणारा व्हिडिओ असणार आहे। आणि हे सगळं का महत्वाचं आहे, कारण 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होत होता आणि आता जयंती सुद्धा साजरी होते। त्यामुळे दोन्ही सेना एकत्र येणार का त्याचबद्दल चर्चा करणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। अर्थात मित्रांनो, भाजप यांनी 2014 मध्ये जेव्हा केंद्रामध्ये त्यांना सत्ता मिळाली त्याच वेळी आम्ही सत्तेसाठी काहीही करू शकतो, मित्र वगैरे असं काही नसतं, हे 2014 मध्येच दाखवून दिलं। उद्धव ठाकरेंना 2014 मध्ये शेवटपर्यंत खिळवत ठेवलं आणि ऐन वेळेला युती तोडली। आणि युती तोडल्यानंतर केंद्रातली सगळी फौज या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आणली। त्याचं कारणही तसं होतं, कारण 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जवळपास ताकद संपल्यागत होती। आणि त्यावेळेला आपला मुख्य विरोधक कोण, तर ते म्हणजे शिवसेना। कारण शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादी मतदार खेचणारी संघटना होती आणि भाजपचं सुद्धा मतदान हे तेच होतं। एकीकडे एमआयएम ला उभं करून, एमआयएम ला मोठं करून भाजपने ऑलरेडी मुस्लिम आणि दलित या मतांची विभाजनी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून केलेली होती। कारण एका बाजूला वंचित बहुजन आघाडी उभी राहिली तर दुसऱ्या बाजूला एमआयएम होती। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो कोर मतदार होता तो ऑलरेडी डिवाइड झालेला होता आणि तो पोलराइज झालेला होता या दोन संघटनांकडे। त्याच्यानंतर आता आपल्याला कोण विरोधक आहे, तर ती म्हणजे शिवसेना। आणि मग याच शिवसेनेचं खच्चीकरण करायला 2014 पासूनच देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली। त्यानंतरच्या काळामध्ये एकटे एकटे निवडणूक लढवूनही उद्धव ठाकरे यांनी आपली सत्ता बळकट केली, आपले आमदार जास्तीत जास्त निवडून आणले। आणि बाळासाहेब हयात असताना जे घडलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं आणि इथेच भाजपला सेटबॅक बसला। आता पुन्हा एकदा काय करायचं म्हणून हे दोघेही एकत्र आले आणि 2019 पर्यंत यांच्या कुरबुरी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या। म्हणजे या दोघांना सत्तेत बसवण्यासाठी गेली 25 वर्ष जे कार्यकर्ते आणि जनता झटत होती त्या सगळ्यांचा अपमान करून हे दोघेही पुन्हा एकदा वेगवेगळे झाले। 2019 ची निवडणूक एकत्र लढवली खरी, परंतु मुख्यमंत्री कोणाचा हा सस्पेन्स कायम राहिला। आणि त्यावेळी सुद्धा भाजपने एकीकडे आपले निवडून आणायचे आणि ठाकरेंचे पाडायचे ही सगळी खेळी त्यांनी केलेली होती। आणि अर्थात त्यामध्ये राज ठाकरे यांची मदत सुद्धा घेतली गेलेली होती। आता या सगळ्यांनंतरही पुन्हा एकदा हे दोघांना एकत्र येऊन सत्ता स्थापनेशिवाय पर्याय नाही हा मार्ग एकमेव होता। परंतु हे सगळं झाल्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली आणि तिथेच पुन्हा मिठाचा खडा टाकला। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या सोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली आणि सत्ता मिळवली। आता या शिवसेनेला काही करून संपवायचंच म्हणून एकनाथ शिंदे यांना फोडलं गेलं, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं आणि त्यानंतर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जणू चिखल करून टाकला। कारण एकीकडे शिवसेनेचे 2 गट तयार झाले तर दुसरीकडे त्याच मार्गाने राष्ट्रवादीचे सुद्धा 2 गट तयार करण्यात आले। ज्या अजित पवारांना, ज्या पवार कुटुंबावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करत, बैलगाडीभर पुरावे जमा करत ही सत्ता देवेंद्र फडणवीसांनी या राज्यामध्ये मिळवली होती, त्याच फडणवीसांना हे मांडीवरती घेऊन बसले। ज्या अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याबद्दल लोकसभेमध्ये चर्चा होत होती, भाजपचे लोक आरोप करत होते, तेच अशोक चव्हाण आज भाजपवासी झाले। ज्या छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजप धाय मोकलून रडत होतं आणि बेंबीच्या देठापासून ओरडत होतं, ते छगन भुजबळ आता यांना गोड वाटायला लागलेले होते। आणि हे सगळं भाजपने कशासाठी केलेलं होतं, तर सत्तेसाठी केलं होतं। परंतु जेव्हा एकनाथ शिंदे हे भाजप सोबत गेले आणि मुख्यमंत्री बनले, तिथपासूनच एकनाथ शिंदे यांचे पंख कापायला भाजपने हळूहळू सुरुवात केली। त्यावेळेसचे सगळे जुने जाणते राजकीय जे विश्लेषक होते ते प्रत्येक जण हे सांगत होते की शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न भाजप करणार।
परंतु भाजपला फक्त शिंदे नव्हे तर ठाकरेंसहित शिंदे हे दोघेही संपवायचे होते आणि या दोघांनाही त्यांनी वेगवेगळं केलेलं होतं. परंतु या सगळ्या गोष्टींनंतरही शिवसेना काही संपेना असं सगळं चित्र तयार झालं आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचं जे स्वप्न होतं स्वबळावरती भाजपचा महापौर बसवणं ते सुद्धा आता शक्य झालं नाही. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भरारी घेतली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष चोरला, उद्धव ठाकरे यांचं चिन्ह चोरलं गेलं, उद्धव ठाकरे यांचे सगळे नगरसेवक फोडण्यात आले, उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी नेले, तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी 66 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा निवडून आणत पुन्हा एकदा स्वतःचं जे कर्तृत्व आहे ते पुन्हा एकदा सिद्ध केलंय. 2014 मध्ये सुद्धा बाळासाहेब नाहीयेत, भाजप आता सेनेला संपवणार हे चित्र निर्माण केलं होतं भाजपने. परंतु त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरे संपले नाही तर एकट्याने या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढे शिवसेनेचे आमदार निवडून आणले होते आणि आता महानगरपालिकेतही नेमकं तेच घडलंय. आणि आता मात्र भाजप चांगलंच कोंडीत अडकले, कारण भाजपचे इतका सगळा अकांड तांडव करून 82 वरून किती नगरसेवक वाढले तर फक्त 7 आणि झालेले आहे 89. शिंदेचे 25 नगरसेवक सध्या 29 नगरसेवक सध्या निवडून आलेले आहे आणि जर भाजपला सत्ता स्थापन करायची असेलच तर 25 नगरसेवकांची गरज आहे. त्याच्यामुळे भाजप चांगलंच कोंडीत अडकलेलं दिसतंय. परंतु आता या सगळ्या गोष्टींमध्ये शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहे. अर्थात दोन ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून कधी काळी विस्तवही जात नव्हता. ते ठाकरे मुंबईच्या हितासाठी, मुंबईच्या मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा एकदा ताकद दाखवून दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसोबत गेल्याने आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण शिवसेना आजही ती होती, उद्याही तीच असणार आहे, शिवसेनेचं रक्तही तेच असणार आहे. एकदा एखादा व्यक्ती शिवसैनिक झाला की तो आयुष्यभर शिवसैनिक राहतो असं म्हटलं जातं आणि तेच या दोन्हीही शिवसेनेमध्ये आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकत असतील तर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणं काही मोठी गोष्ट असणार नाहीये. जर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येत असतील तर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणं काही मोठी गोष्ट नाहीये. आणि जर तसं झालं तर उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचाच होऊ शकतो आणि या गोष्टीसाठी सर्वोत्तम जर कुठला दिवस असेल तर तो आहे 23 जानेवारी, ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आणि त्या दिवशी जर हे सगळे एकत्र आले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, तर मराठी माणसासाठी त्यापेक्षा वेगळा मोठा दिवस कुठलाही असू शकत नाही. कारण भाजपची जी एक सत्तेची मगरुरी जी आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, तुम्ही एक गोष्ट कुठलीही जे तुम्ही ऐकताय त्या लोकांनी एक गोष्ट ऑब्झर्व करा. जर भाजप इतकं निवडून येतंय, जर भाजपच्या मागे एवढे मतदार आहे, तर भाजपच्या विजयामध्ये लोक का दिसत नाही? भाजपच्या विजयापेक्षा शिवसेनेच्या पराजयामध्ये जास्त लोक का दिसतात? आणि जर भाजपचे एवढेच समर्थक आहे तर तुम्ही कुठल्याही चौकात, गल्ली बोळात, ऑफिसमध्ये कुठेही चर्चा करायला उभं राहा. जर एवढे मतदार भाजपचे असतील तर 10 लोक जर आपण एकत्र गप्पा मारत असू तर 7 लोक भाजपची बाजूने असायला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. कुठला तरी एखादा अंधभक्त हा भाजपचा असतो, बाकी 9 जण भाजपच्या विरोधामध्ये बोलताना आपण बघतोय. म्हणजे जनमत, जनाधार खरं तर भाजपच्या विरोधात आहे. परंतु सत्ता, पैसा आणि सत्तेच्या ज्या काही संस्था आहे त्यांचा गैरवापर, या सगळ्या गोष्टींचा वापर करून भाजप निवडणुका जिंकताय. परंतु हे फार काळ चालणार नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे उद्या शिंदे यांनी भाजपकडून संपण्याऐवजी ठाकरेंसोबत जाणं कधीही योग्य असणार आहे. आणि मराठी माणसाच्या हितासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी स्थानिक राजकीय पक्ष हे अस्तित्वात राहिलेच पाहिजे. नाहीतर उद्या आपल्या मराठीच्या मानगुटीवरती हे लोक येऊन बसणार, हे तितकंच सत्य आहे. जसा हा महाराष्ट्र अडाणीला आणि अंबानीला विकायला काढलेला आहे भाजपनी, हे जर असंच चालू राहिलं तर या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र संपल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. हे मराठी माणसाला माहिती आहे, फक्त मराठी नेत्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आमची समस्त मराठी नेत्यांना विनंती आहे, एकनाथ शिंदे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांना आमची विनंती आहे की आपण सगळे एकत्र या आणि राष्ट्रीय पक्ष जो या महाराष्ट्राच्या मानगुटीवरती येऊन बसलेला आहे याला कुठेतरी आता थांबवावं लागेल. कारण स्वबळ 100% भाजप
या गोष्टीचा आता महाराष्ट्राला वीट यायला लागलेला आहे. कुठेतरी लोक हे सुद्धा म्हणतायत की भाजपचा पापाचा घडा भरत आलेला आहे. आता ते काय होतंय ते येणाऱ्या काळात आपण बघूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पोहोचवा त्या मराठी नेत्यांपर्यंत ज्यांची गरज या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आहे. कारण कधी काळी फडणवीस विदर्भ वेगळा मागणारे होते आणि आज ते महाराष्ट्राच्या हिताच्या कशा गप्पा मारू शकता हा प्रश्न महाराष्ट्राला पडायला हवा. जे फडणवीस नाशिकच्या वृक्षतोड करू शकता ते फडणवीस महाराष्ट्राच्या हिताचे कसे आहे हा प्रश्न महाराष्ट्राला पडायला पाहिजे. फक्त कॅम्पेनिंग, पैसा, सत्ता या सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्राचा नेता बनू शकत नाही. महाराष्ट्राचा नेता हा दूरदृष्टीतून, विचारातून, तत्वातून, निष्ठेतून तयार व्हायला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.